आत्महत्या हा शेवटचा उपाय आहे का? नमस्कार मंडळी. मग काय चाललंय हॉटेल ग्रामपंचायतच्या सर्व्हिसरवा? हसणाऱ्या चेहऱ्यामागचं दुःख शेवटी इतकं काय झालं की तिने जीव दिला असेल? सोशल मीडियावर लाखो लोकांना हसवणारी, गावाकडच्या जीवनाची ओळख करून देणारी हॉटेल ग्रामपंचायतमुळे प्रसिद्ध झालेली एक तरुणी अचानक जग सोडून गेली. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी प्रसिद्ध रील स्टार रोहिणी निलेश परादे यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. फक्त 25 वर्षाची तरुणी, स्वप्नांनी भरलेलं आयुष्य, लोकप्रियता, व्यवसाय, कुटुंब सगळं असूनही मग असं काय झालं असेल की एका क्षणात जीवन संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला? आपण सोशल मीडियावर जे पाहतो ते खरंच पूर्ण सत्य असतं का? एका रीलमध्ये हसू दिसतं, पण त्या हसण्यामागे किती ताण, किती एकटेपणा, किती मानसिक थकवा दडलेला असतो हे कुणालाच दिसत नाही. आज प्रत्येक जण धावत आहे पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, लोकांच्या अटेन्शनसाठी. पण या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवत चाललाय. कधी कधी माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. काही लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, काही लोक सतत ओव्हर थिंकिंग मध्ये जगतात, काहींना अपयशाची भीती वाटते, तर काही लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेतात. आणि हळूहळू मन इतकं थकतं की माणसाला वाटायला लागतं की आता हे सगळं संपलेलंच बरं. पण खरंच आत्महत्या हा शेवटचा उपाय आहे का? अजिबात नाही. कारण एखादा वाईट क्षण संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठा नसतो. आज जर मनात वेदना असतील तर त्या बोलून दाखवा, रडा, मोकळं व्हा, मदत मागा, पण स्वतःला संपू नका. कारण तुमच्या जणाने एक व्यक्ती मरत नाही, तर अनेकांची दुनिया उद्ध्वस्त होते. आज समाजाला पैशापेक्षा जास्त गरज आहे, ती म्हणजे मानसिक शांततेची. लोकांनी आता थांबायला हवं. मोबाईलच्या स्क्रीन पासून थोडं दूर जाऊन स्वतःसोबत वेळ घालायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला हवा. आईसोबत बसून चहा पिणं, मित्रांसोबत मनमोकळेपणानं हसणं, संध्याकाळचा शांत सूर्य पाहणं, हेच खरं आयुष्य आहे. लोकप्रियता, फॉलोअर्स, व्ह्यूज हे सगळं तात्पुरतं आहे. मनाची शांतता आणि जिवंत असणं हेच सर्वात मोठं सुख आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, जर तुमच्या आसपास कुणी शांत असेल, एकटं राहू लागलं असेल, तर त्याला जज करू नका. फक्त त्याला विचारा, तू ठीक आहेस ना? कधी कधी हा एक प्रश्न एखाद्याचं आयुष्य वाचू शकतो. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते एकट्यानं जगू नका. आत्महत्या हा उपाय नाही. बोलणं, मदत मागणं, जगणं हाच खरा मार्ग आहे. तुमचा मित्र किंवा मैत्रीण टेन्शनमध्ये असतील तर नक्कीच हा रील त्यांना शेअर करा.